वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द इथिक्स लेक्चर. आणि आज आपण इथिक्सचं फोर्थ लेक्चर स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सो ह्या फोर्थ लेक्चर सिरीजमध्ये इथिक्स सिरीजमध्ये मी प्रल्हाद मापारी तुमचे या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत करतो. आणि आपण आजच्या या क्वेश्चनला आजच्या डिस्कशनला सुरुवात करूया. आजचा टॉपिक आहे डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स. म्हणजेच काय, इथिक्सचे असे कोणते जे घटक आहेत, निर्धारक आहे की ज्याच्यावर आधारित आपण नैतिकता ठरवू शकतो. पहा, निर्धारक आणि स्रोत याच्यामध्ये फार छोटीशी लाईन आहे, फार छोटासा फरक आहे. स्रोत म्हणजे काय, जिथून उगम होतो नैतिकतेचा. आणि निर्धारक म्हणजे काय, की ज्या गोष्टींवरती नैतिकता आधारलेली. ठीक आहे. त्याच्यात निश्चितच एक ब्रॉड डोमेन आहे निर्धारक, आणि त्यातलं एक डोमेन आहे ते म्हणजे स्रोत. सगळ्या निर्धारकांमध्ये सगळे स्रोत ऑटोमॅटिकली कव्हर होणार आहेतच. ठीक आहे. वन बाय वन स्टडी करूया डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स. पहिलं, आणि क्वेश्चन पण लिहायचा आहे हा, कारण हे सगळे तुम्हाला ऍप्लिकेशन येणार आहेत, वेगवेगळ्या क्वेश्चन मध्ये वापरायचे, वेगवेगळ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये, ऍट द सेम टाइम केस स्टडी मध्ये देखील तुम्हाला ते यूज करायचे. राईट. पहिलं डिटर्मिनंट आहे रिलिजन. कशा प्रकारे धर्म ठरवतं की एखादी गोष्ट नैतिक आहे की नाही. उदाहरणार्थ, एव्हरी रिलिजन इन द वर्ल्ड अडॉकेट्स इथिकल लिव्हिंग अँड लेज डाऊन सम इथिकल प्रिन्सिपल्स ऑर द स्टँडर्ड्स. त्यांचं काय म्हणणं आहे की सगळे धर्म सांगतात की इथिकली राहायला पाहिजे. सगळे धर्म, कोणताही धर्म असू द्या, इन्क्लुडिंग इस्लाम. सर्व धर्म असं सांगतात की म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या आचरणात कशा प्रकारे नैतिकता ठेवली पाहिजे. पण त्याचे काही उदाहरण दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, लॉ ऑफ कर्मा इन हिंदुइझम. लॉ ऑफ कर्मा काय सांगतो? कर्तव्य करत राहा, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. फळ कशा प्रकारे मिळते हे न बघता आपले आपले कर्तव्य करत राहा, याला म्हटलेले धर्म, ड्युटी. तुमचा धर्म पाळत राहा. ठीक आहे. आणि कंटेक्स्ट काय हे लास्ट टाइमच मी एक्सप्लेन केलेलं आहे. गोल्डन रूल इन ख्रिश्चॅनिटी, चॅरिटी अँड इक्वॅलिटी इन इस्लाम. इस्लाम ऍक्च्युली ओळखला जातो इक्वॅलिटीसाठी. दो देर इज अ लॉट ऑफ इन्फ्लुएन्सेस ऑफ अदर कंट्रीज, कल्चर, सोसायटी, रिलीजन ऑन द इस्लाम इट सेल्फ, सो दॅट इक्वॅलिटी विच इज अ कोर फंक्शन ऑफ इस्लाम हॅज बीन गेट डिग्रेडेड. म्हणजेच काय, की जरी ही समानता हे इस्लाम मधील एक प्रकारे मेन बेसिक टिनेट आहे, बेसिक फीचर, एक मूळ वैशिष्ट्य आहे इस्लाम धर्माचं. परंतु वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या देशांवर राज्य केले, तिथले लोकांचे आचार विचार, वेगवेगळे धर्म, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव झाल्यामुळे आज इस्लाम धर्मामध्ये सुद्धा तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रकारे असमानता जाणवते. कशावर? याद्वारे शिया सुन्नी असमानता क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या कास्ट आहेत इंडियन मुस्लिम्स मध्ये सुद्धा. त्याच प्रकारे. ठीक आहे. दुसरं आहे कल्चर. आपली संस्कृती नेहमी आपल्यावर प्रभाव टाकत असते नैतिक वागणं. आपण नेहमी म्हणत असतो, यार काय वागलाय हा, याला शोभतं का, याच्या संस्कार दिसत नाही, आपली संस्कृती ही गोष्ट सांगते का. लगेच आपल्याला असं वाटतं ती गोष्ट अनैतिक आहे. 14 फेब्रुवारीला सेलिब्रेशन करणं हे आपल्यासाठी अनैतिक गोष्ट वाटते. द रिझन आपलं कल्चर. फॉर एक्झाम्पल, केअरिंग अँड रिस्पेक्टिंग एल्डर इज कन्सिडर्ड इथिकली इन इंडियन कल्चर. की आपण जर जे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, वरिष्ठ आहेत, आपल्या घरातील जे आपले पालक आहेत किंवा वयोवृद्ध मंडळी, यांचा जर सन्मान केला नाही, त्यांचा आदर केला नाही, त्यांची काळजी घेतली नाही, तर आपल्याला काय म्हटलं जातं? अनइथिकली, अनैतिक आहे म्हणून. हे सगळ्या सोसायटीमध्ये असेल असं गरजेचं नाही, सगळ्या संस्कृतीमध्ये ही गोष्ट असेल असं गरजेचं नाही. त्यानंतर तिसरं निर्धारक आहे सोसायटी. सोसायटी म्हणजे काय? इन एनी सोसायटी मोस्ट पीपल ऍक्सेप्ट स्टँडर्ड्स दॅट आर इन फॅक्ट इथिकल. प्रत्येक सोसायटीमध्ये समाजाचे काही नियम आहे. आपण नेहमी म्हणतो ना, या समाजाला काय वाटेल. हे काय वाटेल म्हणजे काय? नैतिकतेचे ठरवून दिलेले नियम, की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. समाजाने ठरवून दिलेले रूल्स रेग्युलेशन. राईट. बट इथिक्स इज नॉट डुईंग व्हॉट एव्हर सोसायटी ऍक्सेप्ट. बट याचा अर्थ असा नाही की नैतिकता म्हणजे सोसायटीने ऍक्सेप्ट केलं ते लगेच नैतिक आहे, हे पण नाही. फॉर एक्झाम्पल, करप्शन करणं सोसायटीने ऑलमोस्ट ऍक्सेप्ट केलेलं आहे, ते ठरवून चाललेले आहे. भलेही तुम्ही अधिकारी व्हाल, तुम्ही करप्शन करताय, सोसायटीला माहिती, पण सोसायटी तरी ऍक्सेप्ट करते. असं कोणी म्हणतंय का, नाही हा अधिकारी आहे आणि भ्रष्ट अधिकारी, याला माझी मुलगी द्यायची नाही, याला समाजातून बॉयकॉट करा? नाही. पण याचा अर्थ ते नैतिक आहे का? बिलकुल नाही. समाजाने ऍक्सेप्ट केलेल्या सगळ्या गोष्टीच नैतिक असतात असे नाही. किंवा समाज ऍक्सेप्ट करते म्हणून ती गोष्ट नैतिक आहे असे नाही. तर नैतिक म्हणजे काय? समाजाने ठरवलेल्या नैतिक गोष्टी, रूल्स रेग्युलेशन, ते म्हणजे नैतिक. Standards of behavior in a society can deviate from what is ethical. An entire society can become ethically corrupt.
फॉर एक्झाम्पल नाझी जर्मनी इज अ गुड एक्झाम्पल. त्यांनी सांगितलं कधी कधी पूर्ण सोसायटीच करप्ट होऊ शकते, अनइथिकल वागू शकते पूर्ण सोसायटी. जसं तुम्ही जर पास्टमध्ये पाहिलं तर भारतासारख्या देशात सत्यप्रथा जी की अनइथिकल आहे, इलिगल आहे, सगळ्या चांगली चुकीची आहे, पण त्यावेळेस सगळेजण प्रॅक्टिस करत होते. अनटचॅबिलिटी असेल, अस्पृश्यता असेल, सो हे आणि बऱ्याच वेळा सोसायटी अनइथिकल गोष्टी पण करते. बट याचा अर्थ बट सोसायटी डिफाईन करते ना इथिकॅलिटी म्हणजे काय आणि. बट एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे सोसायटीने ऍक्सेप्ट केलं, इट डझंट मीन इट इज इथिकल. नेक्स्ट आहे लॉ. लॉचे पण दोन प्रकार पडतात. एक असं आहे की असा लॉ जर तो लॉ फॉलो केला तर आपण इथिकल आहे. पण दुसऱ्या अँगलनी लॉ मधील सगळेच गोष्टी इथिकल असू शकतात असं पण नाही. बऱ्याचशा अनइथिकल गोष्टीमध्ये लॉ अनइथिकल गोष्टी पण त्या लॉनी अलाउड देखील केलेल्या असू शकतात. उदाहरणार्थ आजकाल बरेचसे मोठे मोठे ऍक्टर्स विमलची जाहिरात करतात. तुम्हाला वाटतं हे इथिकल आहे, नैतिक आहे? नाही, पण कायदेशीर आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला ड्रिंक, अल्कोहोल एटसेट्रा, सो ह्या गोष्टी प्रमोट केल्या सोडायच्या नावाखाली, या नैतिक आहे का? नाही, पण लिगली अलाउड आहे. सेम सिच्युएशन. लॉ ऑफन म्हटलेले आहे, म्हणजे बऱ्याच वेळा लॉ मध्ये ह्या इथिकल गोष्टी इन्व्हॉल्व असतातच. बट समटाइम्स इट कॅन बी डेविएट, म्हणजे कधी कधी नैतिकतेपासून दुरावला पण जाऊ शकतो लॉ, राईट? फॉर इन्स्टन्स गुड समीरतान. आता काय बघा, गुड समीरतान लॉ म्हणजे काय? गुड समीरतान म्हणजे काय की चांगला जो होतकरू आहे, त्याला मदत करण्याची इच्छा आहे, पुढे ऍक्सिडेंट झाला त्याने तिथे इन्स्टंटली हेल्प केली आणि त्याला हॉस्पिटलला पोहोचवलं, तर बऱ्याच वेळा काय तर सांगतो की नाही, तुझी साक्ष घ्यावा लागेल आम्हाला, तुला यावं लागेल 4 वेळा साक्ष द्यायला, तू कारण एक मोठा साक्षीदार आहे त्या केसमध्ये. सो आपली बऱ्याच वेळा लॉ कडून हरॅसमेंट होते. सो लिगली, पण ऍक्च्युली इट इज गुड ना, इथिकली ना. सो बऱ्याच वेळा इनकॉर्पोरेट म्हणजे स्टँडर्ड्स पण घेतलेले असतात, इथिकल गोष्टी इनकॉर्पोरेट पण केलेल्या असतात, बऱ्याच वेळा त्या नसतात पण. बट आपल्याला इथिकल गोष्टी ठरवण्यासाठी लॉ सुद्धा एक निर्धारक असू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, फॅमिली अँड द टीचर्स. फॅमिली अँड द टीचर्स. सो डेफिनेटली फॅमिली आणि टीचर्स आपल्याला नेहमी शिकवतात नैतिक काय, अनैतिक काय. व्यवस्थित स्वच्छ सुंदर कपडे घालावे, नेहमी छोटे केस असावे, जास्त वाढलेले केस नसावेत. ह्या गोष्टी आपल्याला शाळेत शिकवल्या, शाळेत जाऊन फटके पण बसतात. आता हे काही रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये नाहीये, राईट? कुठे? बट मुलींसाठी असेल तर 2 वेने असावे, ठीक आहे, डिस्क्रिमिनेट नाही करत. बट हे आपल्याला इनडायरेक्टली ह्या गोष्टीचे नैतिकतेचे सोर्स बनून जातात की समाजामध्ये कशा प्रकारे, नेसेसरी नाही की तेच एक्झॅक्ट गोष्टी, पण त्यातून एक मेसेज असतो की तुम्ही अशा प्रकारे वेल प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे. आता बरेच जण क्रिटिसाइज करतात, नाही सर तुम्ही नेहमी या दिसण्या वागण्यावर बोलता आणि चांगलंच राहिलं पाहिजे या गोष्टीवर बोलता, किंवा आम्हाला पण ते पटणं लहानपणी, आमचं फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, आम्ही जसे राहू. माझं म्हणणं आहे, तुमचा हा फ्रीडम आहे ना, तुमच्या दम असेल ना, इंटरव्ह्यूच्या दिवशी एक्सरसाइज करून ना. सी, सर्व मुलं मुली म्हणतात सर जीन्स घालायला आम्हाला फ्रीडम देत नाही, किंवा जीन्स का नाही घालावी, किंवा आम्ही टी शर्ट का नाही वापरू. तुम्हाला फुल स्वातंत्र्य आहे, कोणीच काय म्हणणार नाही. तुमच्या दम असेल ना, तुम्ही एवढं सगळं कष्ट करा आणि इंटरव्ह्यूच्या दिवशी 3/4 टी शर्टवर जा, किंवा जीन्सवर जा, टी शर्टवर जा, आणि मग मला येऊन भेटा संध्याकाळी रिझल्ट लागल्यावरती की तुम्हाला इंटरव्ह्यूला किती मार्क्स दिले. कुठं रूल्स आहे का की इंटरव्ह्यूला हेच घातलं पाहिजे? नाही. पण आपल्याला कळतं ना नैतिकता काय, आपल्याला कळतं आपण ऑफिसर होणार आहे, तर ऑफिसर झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, आपली पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, आपला वावर कसा. या गोष्टी कोणी ठरवल्यात का? नाही. या गोष्टी आपल्याकडून कुठून आल्यात? आपली फॅमिली, आपले टीचर्स. म्हणून फॅमिलीला ओरडायचं नाही की हेच कपडे घालायला लावले, तेच कपडे घालायला लावले, समाजात या ठिकाणी बॅन केलं. आंदोलन करायची गरज नाही यासाठी की स्कूल्स कॉलेजेसमध्ये बॅन केल्या त्या गोष्टी म्हणून. ठीक आहे, तुम्ही कंझ्युमरिझम प्रमोट करताय एक प्रकारे असं. तर त्यांनी काय सांगितलं बघा की कशाप्रकारे फॅमिली आणि टीचर हे सुद्धा इथिक्स काय ठरवतात. एनी चाइल्ड इज लाईक क्लीन सेट. प्रत्येक लहान मूल हे कोऱ्या पाटीसारखं असतं, आपण त्याच्यावरती जशा प्रकारे लिहू तशा प्रकारे तो शिकतो. त्यामुळेच त्याचे जे टीचर्स आहे, त्याचे जे फॅमिली आहे, मेंबर्स, पॅरेंट्स आहेत, हे त्याला ऍक्च्युली हेल्प करतात. कशासाठी? जस्ट गिव्ह मी अ सेकंड. सो त्याला ऍक्च्युली हेल्प करतात त्याची स्वतःची वृत्ती डेव्हलप करण्यासाठी, त्याचं बिहेवियर, वागणूक ठरवण्यासाठी, त्याच्यामध्ये काही मूल्य रुजवण्यासाठी. बट बऱ्याच वेळा जे चिल्ड्रन्स आहेत ते सुद्धा डेव्हिएट होऊ शकतात फॅमिली टीचिंग पासून. म्हणजेच कसं काय? एकच मिनिट द्या, डिस्चार्ज झालं. सो बऱ्याच वेळा व्हॅल्यू
आपल्या ज्या फॅमिलीने आपल्याला जे व्हॅल्यू शिकवल्यात त्याच्यापासून आपण डेव्हिएट देखील होऊ शकतो. डेव्हिएट होणं म्हणजे काय, त्याच्यापासून दूर जाऊ शकतो. आता फॅमिलीने ज्या व्हॅल्यू शिकवल्यात आपण त्या सगळ्याच फॉलो केल्यात का आतापर्यंत, पहा बरं. आताच विचारून बघा स्वतःला, किती गोष्टी अशा ठीक. सो होपफुली मी असं विश करतो की रेकॉर्डिंग व्यवस्थित सुरू झाली असेल. ठीक आहे. बॅटरी डिस्चार्ज झाल्यामुळे झालं होतं. ठीक आहे, हरकत नाही. सो येस, आपण कुठपर्यंत आलो होतो. सो फॅमिली. सो बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की आपल्या फॅमिलीच्या व्हॅल्यूजपासून आपण डिव्हेट करू शकतो. म्हणजे काय, फॅमिली व्हॅल्यू वेगळ्या सांगतात पण आपण वेगळ्याच गोष्टी करतो. फॅमिली व्हॅल्यू सांगते की गिव्ह इम्पॉर्टन्स टू द पर्सन इन युअर लाईफ. आपण पैशाच्या मागं पळतोय, फॅमिली सांगू शकते पैशाच्या मागं पळा, आपण पर्सनच्या मागं पळतोय. सो डिफरंट होऊ शकतो, राईट. सो आपल्या फॅमिलीच्या व्हॅल्यूपासून आपण कधी कधी डेव्हिएट पण होऊ शकतो. बट जरी डेव्हिएट झालं तरी त्या फॅमिलीची जी मूल्य आहे, त्यांनी शिकवलेलं जे आपला ॲटिट्यूड आहे, बिहेवियर आहे, त्याच्यावर आपण निर्धारण करू शकतो आपल्या इथिकल व्हॅल्यूज किंवा इथिकल बिहेवियर. दुसरं एक कन्सायन्सेस, म्हणजे ज्याला आपण सद्विवेक बुद्धी किंवा स्वविवेक बुद्धी असं म्हणतो, की बऱ्याच वेळा स्वतःचं कन्सायन्स हे देखील एक सोर्स आहे, हे देखील एक निर्धारक आहे. रोल मॉडेल्स, येस, जसं की फॉर एक्झाम्पल लाल बहादूर शास्त्री, सिम्प्लिसिटी, ऑनेस्टी, इंटिग्रिटी म्हणजे काय, सचोटी, प्रामाणिकपणा, कम्पॅशनेट, राईट. सो बिहेवियरल अपील टू फॉलोअर्स इव्हन टुडे. सो त्यांचे जे इथे एक एक्झाम्पल सांगितलं, कितीतरी आहेत. गांधीजी आहेत, आंबेडकर आहेत, नेहरू आहेत, मोदीजी आहेत. मोदीजींचे पण काय फॉलोअर कमी आहेत का? सो कोणीही आपल्याला इन्फ्लुएन्स करून जाऊ शकतं. ते जे इथिकली वागतात, त्यांचे इथिकल स्टँडर्ड्स आपल्याला ठरवतात, इन्फ्लुएन्स करतात आपल्या लाईफमधील इथिक्स, राईट. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन आहे, ही एक मोठं निर्धारक आहे. एखादी गोष्ट कायद्यामध्ये सपोज सांगितली असं करा किंवा नका करू, किंवा कायदा त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही, पण जर कॉन्स्टिट्यूशनच्या ज्या व्हॅल्यूज आहे, कॉन्स्टिट्यूशनचे जे मूल्य आहेत, संविधानिक मूल्य म्हणतो आपण, ते कधीतरी बऱ्याच वेळा आपल्याला सांगून जातात की कोणती गोष्ट इथिकल आहे, कोणती गोष्ट अनइथिकल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही न्याय करताय का व्यवस्थित? भलेही प्रत्येक गोष्टीमध्ये न्यायाधीश विचार करू शकत नाही की लॉ काय सांगतोय, पण बऱ्याच वेळा त्याला कॉन्स्टिट्यूशन सांगतं ना की तुझं काम आहे न्यायदानाचं, तू न्याय व्यवस्थित देतोय का? डिस्पेन्शन ऑफ स्पेशल जस्टिस किंवा स्पेशल पिटिशन म्हणतो आपण. आपण कोणासोबत डिस्क्रिमिनेट करतोय का? जेंडर बेसिसवरती, रिलिजन बेसिसवरती, कास्ट, हे की संविधानाने नाकारलेलं आहे. त्याचबरोबर आपले एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन करणं ही देखील ड्युटी आहे, आपण ती करतोय का? की प्लॅस्टिक पसरवतोय, एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन करतोय, हे सुद्धा कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हटलेलं आहे. या सर्व इथिकल व्हॅल्यूचं एक निर्धारक कॉन्स्टिट्यूशनसुद्धा आहे. की फॉर एक्झाम्पल लेट सपोज काऊ स्लॉटर. सो बऱ्याच जणांसाठी ही गोष्ट अनैतिक आहे, भले की इलिगल असेल टू सम फॉर्म, पण अनैतिक आहे. मग तुम्ही सोर्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये शोधू शकता की कॉन्स्टिट्यूशनने सांगितलं आहे काऊ स्लॉटरसारख्या गोष्टींवरती बॅन केलं पाहिजे. सिम्पल. ज्युडिशरी ऑल्सो लेज डाऊन इथिकल स्टँडर्ड्स. काही ज्युडिशरी पण गोष्टी सांगत असते. फॉर एक्झाम्पल साबरीमाला केस प्रकरण, की द वुमेन एंट्री गेली की त्यांनी एक प्रिन्सिपल सेट केला की नॉन डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट द वुमेन.
की वुमेन विरुद्ध भेदभाव करायचा नाही. सो अशा प्रकारे बऱ्याच वेळा ज्युडिशियरी, न्यायालय सुद्धा एक प्रकारे निर्धारकाचं काम करत असतात. हेच ते नैतिकतेचे निर्धारक. नेक्स्ट क्वेश्चन आहे चॅलेंज टू द इथिक्स. याला नेचर ऑफ इथिक्समध्ये पण काउंट करू शकता, अतिशय इम्पॉर्टंट आहे. बट कारण का चॅलेंजेस म्हणजे काय, आव्हानं. मग ह्या इथिक्स समोरील आव्हानं काय. पहिली गोष्ट सिच्युएशनल इथिक्स. सिच्युएशनल इथिक्स म्हणजे काय, प्रसंग किंवा परिस्थितीकीय किंवा परिस्थितीनुसार. म्हणजेच काय, इथिक्स हे परिस्थितीनुसार बदलतं. येस, फॉर एक्झाम्पल इट इज अ काइंड ऑफ अप्रोच टू द मोरॅलिटी वी माइट एक्सपेक्ट फ्रॉम अन एक्झिस्टन्शियलिस्ट who tends to reject the very idea of human nature or any nature or essence. म्हणजेच काय, सिंपल, हे सगळं सिंपल फॉर्मपासून असं सांगतो. सिच्युएशन इथिक्स म्हणजे काय, परिस्थितीनुसार इथिक्स बदलतं. मी जसं मागाशी किंवा लास्ट लेक्चरला एक एक्झाम्पल सांगितलं, चोरी करणे अनैतिक आहे, पण जर ती चोरी शाळेत जाण्यासाठी किंवा ती चोरी आईच्या आरोग्यासाठीच्या औषधांसाठी केली असेल, परिस्थिती बदलली, नैतिकता बदलू शकते. फाशी देणं चुकीचं आहे, बट जर रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट, दुर्मिळमधील दुर्मिळ प्रकरण असं, लाईक एकदम हिनियस क्राईम केलेलं आहे, जसं की निर्भया प्रकरण झालं, जसं की आत्ता हे वेस्ट बेंगॉलचं प्रकरण आहे, जसं की दहशतवादाचं प्रकरण आहे, 26/11चा अटॅक. सो अशा दुर्मिळ केसेसमध्ये जस्टिफाईड आहे, कारण त्यांनी व्हायलन्स मोठा क्रिएट केलेला आहे. सो सिच्युएशननुसार इथिक्स बदलतं. जसं आपण म्हणतो ना, आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण आपल्या गोष्टी वळवतो. कधी ह्या गोष्टी योग्य वाटतात तर कधी त्याला रिझन हेच की सिच्युएशननुसार इथिक्स बदलतं. हे सगळ्यात मोठं चॅलेंज, कारण इथिक्स डिपेंड आहे कंटेक्स्टनुसार, की संदर्भ काय, कशाच्या संदर्भात तुम्ही विचारता ही गोष्ट, नैतिक आहे का नैतिक आहे. मी सपोज एवढंच विचारलं की दारू पिणं नैतिक आहे का अनैतिक आहे, अर्धवट ही गोष्ट. पण जर त्याने दारू पिऊन न्यूसन्स क्रिएट केलेला असेल, वाईफला बीट केला असेल, रस्त्यावरती न्यूसन्स क्रिएट केला असेल, दुसऱ्यांना त्रास, अनैतिकपणे, इलिगलपणे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, सिच्युएशननुसार इथिक्स बदलतं. हे त्याच्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे. दुसरं, मॉरल रिलेटिव्हिझम आणि मॉरल ऑब्जेक्टिव्हिझम. रिलेटिव्हिझम म्हणजे काय, की एकाच्या तुलनेत रिलेटिव्हली दुसरा. फॉर एक्झाम्पल, लेट सपोज माझी हाईट 175 आहे. सो रिलेटिव्हली 180 ज्याची हाईट आहे ना, त्याच्यापेक्षा मी छोटा आहे, पण रिलेटिव्हली ज्याची हाईट 177 त्याच्यापेक्षा मोठा आहे. सो हे झालं रिलेटिव्हली, एकमेकांच्या संदर्भात. आणि ऑब्जेक्टिव्हली म्हणजे काय, की 175 हाईट, हे झालं ऑब्जेक्टिव्हली आहे, जे फॅक्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, वस्तुनिष्ठता. आणि रिलेटिव्हिझम म्हणजे काय, मराठीत काय वर्ड आहे त्याला, सापेक्षता. सो नैतिक सापेक्षतावादी ते आहेत जे वैश्विक नैतिक तत्वांचे अस्तित्व नाकारतात. की त्यांचं म्हणणं आहे, जे मॉरल रिलेटिव्हिस्ट आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की जगात सगळ्यांसाठी एकच नैतिकता आहे, असा प्रकार नाही. रिलेटिव्हली एकमेकांच्या तुलनेत वेगवेगळ्या असू शकतात. की जी गोष्ट अफगाणिस्तानमध्ये नैतिक आहे, जी गोष्ट US मध्ये नैतिक आहे, ते इंडियात असेलच असं नाही. जी गोष्ट तिकडं अनैतिक आहे, त्या इंडियात नैतिक असू शकतात. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, की नेसेसरी नाही आहे की सगळीकडं सगळ्या गोष्टी सेमच लागू होतील नैतिकतेच्या निर्धारक ठरवण्यासाठी. ते रिलेटिव्हली बदलू शकतं. युनिव्हर्सल एकच प्रिन्सिपल आहे असं नाही. बट मॉरल ऑब्जेक्टिव्हिस्ट काय म्हणतात, की जे वस्तुनिष्ठतेबद्दल, की काही तत्व अशी आहे जी अक्रॉस द सेक्टर, कोणताही टाईम पिरियड घ्या, कोणताही देश घ्या, कोणती संस्कृती घ्या, ते आहेत नैतिक तर नैतिक आहे, अनैतिक आहे तर अनैतिक आहे. उदाहरणार्थ, जेंडर व्हायलन्स, डोमेस्टिक व्हायलन्स. सो महिलांवरती अत्याचार किंवा हिंसाचार हे सगळीकडे इलिगल तर आहेच, पण अनैतिक पण आहे, हे सगळीकडेच अनैतिक आहे. सो ऑब्जेक्टिव्हिस्ट काय म्हणतात, काही प्रकरणं सगळीकडेच अनैतिक असू शकतात. तर रिलेटिव्हिस्ट म्हणतात हे डिपेंड आहे प्रत्येक सिच्युएशननुसार, जागेनुसार, वेळेनुसार. ठीक आहे. नेक्स्ट, मॉरल सब्जेक्टिव्हिझम. सब्जेक्टिव्हिझम म्हणजे काय, की डिपेंड आहे कंटेक्स्टनुसार. सब्जेक्टिव्हिटी जसं पहा आपण आत्ता आपल्याला बघा पॅटर्न, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे म्हणजे काय, 4 पर्याय दिले, त्याच्यातलं एक ऑब्जेक्टिव्ह उत्तर निवडायचं आहे, त्याच्यानुसार मार्क मिळतील. जर ते बरोबर असलेलं उत्तर निवडलं तर मार्क आहे, नाही तर नाही आहे. सब्जेक्टिव्हिझम म्हणजे काय, खूप सारे सब्जेक्टिव्ह, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह ॲन्सर लिहायचं, त्याच्यात त्याच ॲन्सरला मी 5 देऊ शकतो, तर दुसरा 6 देऊ शकतो, तर तिसरा 7 देऊ शकतो, तर तिसरा 2च देईल 10 पैकी. सो ही सब्जेक्टिव्हिटी आहे. मग काय म्हणजे त्याचा अर्थ आहे की माझ्या पर्स्पेक्टिव्हनी, एखाद्याच्या पर्स्पेक्टिव्हने जर एखादी गोष्ट नैतिक आहे तर नेसेसरी नाही ती प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून नैतिकतेची. सो
एखादा प्रसंग, एखादी कृती ही नैतिक आहे की नाही हे प्रत्येकाच्या वैयक्तिक दृष्टिकोनानुसार बदलतं आणि म्हणून त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी येते. कारण का इंडिव्हिज्युअल इज नॉट ट्रू फॉर एव्हरीवन एल्स ऑर इवन फॉर एनीवन एल्स. म्हणजे प्रत्येकासाठी ते सगळं सारखंच असेल असं नाही, किंवा कोणासाठी पण सारखं असेलच असं नाही, की जी गोष्ट माझ्यासाठी नैतिक आहे इतरांसाठी नैतिक असू शकते असं बिलकुलही नाही. दुसरं आहे सायकोलॉजिकल इगोइझम, मानसशास्त्रीयदृष्ट्या. म्हणजेच काय, मेन आर सो कॉन्स्टिट्युटेड दॅट दे ऑलवेज ॲक्ट इन देअर सेल्फ इंटरेस्ट. सो बऱ्याच वेळा म्हटलं जातं की मानव हा स्वतःच्या हितासाठीच काम करतो आणि मग अशा वेळेस नैतिक अनैतिक ठरवायला अवघड आहे. उदाहरणार्थ 2 पर्सन आहेत, हा पर्सन म्हणतोय माझ्या हितात आहे म्हणून मी ही गोष्ट केली, ही नैतिक आहे. पण तो म्हणतोय की ही गोष्ट माझ्या हितात नव्हती तरी तू केली, याचा अर्थ ती गोष्ट अनैतिक आहे. तिसऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हने पाहायला गेलं तर ते त्याच्या हितात पण नव्हती आणि अहित पण नाही झालं त्याचं, सो ती गोष्ट त्याच्या हित नैतिक आहे. सो पर्स्पेक्टिव्ह बदलतात, पण ॲट द सेम टाईम सेल्फ इंटरेस्ट जर डिसाईड करतं नैतिकता, ती सुद्धा बदलते. सो प्रत्येकाचा इंटरेस्ट बदलत आहे, त्याच्यानुसार नैतिकता बदलते, म्हणून त्याला सायकोलॉजिकल इगोइझम म्हटलं जातं. दुसरं आहे इथिकल इगोइझम. दिस इज अ फॉर्म ऑफ हिडोनिझम विच इज डॉक्ट्रिन विच प्रपोजेस दॅट वन शूड मॅक्सिमाइज वन्स हॅपीनेस अँड मिनिमाइज अनहॅपीनेस. म्हणजे काय, प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आपला आनंद जास्तीत जास्त कसा होईल आणि आपलं दुःख कसं कमीत कमी होईल, आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कृती केल्या पाहिजे, आणि त्या कृती नैतिक आहेत. जर तुम्हाला एखाद्या कृती करून जर हॅपीनेस मिळत असेल आणि तुमचं दुःख कमी होत असेल तर ती गोष्ट नैतिक आहे. मग हे सांगणारी गोष्ट म्हणजे इथिकल इगोइझम. इगोइझम म्हणजे काय, जी अशी गोष्ट जी सेल्फ इंटरेस्टबद्दल बोलते त्याला इगोइझम म्हणतो, राईट. दुसरं आहे डॉक्ट्रिन ऑफ डिटर्मिनिझम. हे काय म्हणतं, द डिसिजन्स अँड ॲक्शन्स ऑफ ह्युमन बिंग्स आर कॅज्युअली डिटरमाइंड बाय द एक्सटर्नल फोर्सेस. डिटर्मिनिझम, डिटरमाइंड बाय. सो बऱ्याच वेळा ते काय म्हणतं की माणसाच्या ज्या कृती आहेत ह्या बऱ्याच वेळा बाहेरच्या एक्सटर्नल फॅक्टर्सवर डिपेंडंट असतात. उदाहरणार्थ समजून घ्या, निर्भया प्रकरण झालं. त्या निर्भया प्रकरणामध्ये एक जो गुन्हेगार होता तो गुन्हेगार बालिक होता, 18 वर्षापेक्षा त्याचं वय कमी होतं, म्हणून त्याला सोडून देण्यात आलं. बरेच जणांनी त्याच्यावर ॲक्सेप्ट घेतले. पण आता विचार करा, तो जो एकटा आहे, तो जो 18 वर्षाचा मुलगा होता, तो जर सपोज एकटा असता, त्याची वाढ सपोज तो अशा घरात असेल बिलिनियर असतं, त्याचे फादर बिलिनियर आहे, तुम्हाला काय वाटतं, त्याचं उत्तम एज्युकेशन झालेलं असतं, तो कदाचित लेट सपोज IAS असता, लेट्स तुम्ही म्हणा 18 वर्षाच्या खालचा आहे तो IAS कसं काय सांगतो, त्याचे फादर IAS असते, घरातले आहे, किंवा 18 वर्षाच्या वरती असतं पण तो IAS असतो. तुम्हाला काय वाटतं किती चान्सेस आहे रेप होण्याचे किंवा तो रेप करण्याचे? चान्सेस कमी होत जातात. म्हणजेच काय, परिस्थिती पण डिपेंड करते, एक्सटर्नल फॅक्टर्स, की आपण कोणत्या वातावरणात वाढले त्यालाच आपण संस्कार म्हणतो. सो भरपूर साऱ्या आजूबाजूच्या गोष्टीत अशा आहेत की ज्या आपल्याला प्रभावित करत असतात कोणते कृत्य करण्यासाठी किंवा न करण्यासाठी. सिंपल म्हणून तर जुन्या काळी ह्या बेसिसवरतीच कास्ट सिस्टीम एक प्रकारे जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणून एक प्रिज्युडिसेस तयार झालेत की लेट सपोज एखाद्या कम्युनिटीतली एखाद्या पर्टिक्युलर कास्टमधील लोक फ्रिक्वेंटली चोरी करतात ते किंवा दरोडे टाकतात ते. तुम्ही एक मूवी पाहिला असून साऊथचा तो, ठीक आहे, त्याच्यात ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो लेट सपोज म्हटले करत असतील, ठीक आहे, तर काय होतं सराउंडिंगला आजूबाजूला ते काय पाहतात, ते त्यांची मुलं नवीन अपब्रिंगिंग होणारे नेक्स्ट जनरेशन काय पाहते, आपले घरचे अशाच प्रकारे पोट भरतात ते. सो ते पण त्याच्याकडे करायला सुरुवात होतं. भले ते करू नाही तर नाही करू, ॲटलिस्ट समाज त्यांच्याकडे तसं पाहायला सुरुवात करतो. सो बऱ्याच वेळा आपल्याकडं आपण ज्या करणाऱ्या कृती आहेत ह्या आपल्या हातात नसतात, बऱ्याच वेळा एक्सटर्नली इंड्युस्ड असतात, त्याच्यावरती एक्सटर्नल फॅक्टरचा अप्लाय असतो. आणि हे सगळे चॅलेंजेस आहे. मग तुम्ही करणाऱ्या कृती नैतिक नसेल, सपोज अनैतिक आहे, मग ती तुमची चुकीच्यामुळे झाली, तुमच्या त्या संदर्भामुळे झाली, त्या कंटेक्समुळे झालेली, तुमच्या त्या परिस्थितीमुळे झालेली, मग तुम्ही त्याला अनैतिक वागला म्हणून जबाबदार धरणार आहात की नाही? हे चॅलेंज मोठे इथिक्स फक्त, ठीक आहे. सो हे सगळे इथिक्सचे चॅलेंज आहे. सो लिहा आजचा क्वेश्चन सिम्पल आहे. सर्वांचे क्वेश्चन मी संडेला चेक करेल, ठीक आहे. मी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीकांतचं बुक येतं आहे आपलं, सो त्याच्यावरती डॅम लेवलला काम चालू आहे, रात्रंदिवस काम चालू आहे फायनल करण्यासाठी. सो म्हणून थोडा मला आता वेळ मिळत नाही आहे, त्यासाठी मी पॉलिटिकल सायन्सचे सुद्धा लेक्चर थांबवले, पण तुमचे लेक्चर कंटिन्यू करतो इथिक्सचे. आणि त्यांना पण अपॉलॉजी मागायची मला की 2-3 दिवस झाले मला ते पॉलिटिकल सायन्सचे लेक्चर टाकता नाही आले, बट लवकरच मी ते प्रोबॅबली आजपासून किंवा उद्यापासूनच ते सुरू करणार आहे.
इथिक्स इन प्रायव्हेट रिलेशनशिप सुरू करण्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की तुम्ही क्वेश्चन सेंड करा. मी सगळे क्वेश्चन पेंडिंग असले संडेला चेक करून देणार आहे सर्वांचे. ठीक आहे. क्वेश्चन आहे, एक्सप्लेन, मराठीत पण सांगतो, आधी इंग्लिशमध्ये लिहून द्या. एक्सप्लेन द डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स. इथिक्सचे निर्धारके स्पष्ट करा. तसेच एखादी कृती नैतिक आहे की नाही किंवा नैतिक आहे की नाही हे ठरवण्यामध्ये येणाऱ्या आव्हानांची चर्चा करा. सो पॉईंट एक्झाम्पल आणि मी जेवढे एक्झाम्पल सांगितलेत मला नक्कीच खात्री तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे आणि अधिक एक्झाम्पल घेऊन या. ठीक आहे. सो इथिक्स इन प्रायव्हेट रिलेशनशिप नेक्स्ट टॉपिक आपलं. आता आपल्या सिलेबसचा टॉपिक आहे हा काय आहे, इथिक्स इन प्रायव्हेट रिलेशनशिप पण शिकायचं आहे, पब्लिक रिलेशनशिपमध्ये पण शिकायचं आहे. म्हणजेच काय बघा, हे अशा ठिकाणी आपल्या व्हॅल्यूज, आपले मूल्य, पर्सनल लाईफमध्ये कशा प्रकारे इथिक्स असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपले कुटुंबासोबत आपले कसे रिलेशन आहे, आपल्या फ्रेंड्ससोबत कसं रिलेशन आहे, आपण आपल्या फ्रेंडच्या खिशातून गपचूप पैसे काढून घेतोय का किंवा त्याच्याकडूनच रोज चहा पितोय, मग आपली हे नैतिकता ह्या सगळ्या गोष्टी ठरवत असते. देर आर नो फॉर्मल मॉरल इथिकल स्टँडर्ड्स फॉर प्रायव्हेट. फॉर्मल म्हणजे काय, कुठं लिखित नाही. कुणी लिहिले का पुस्तक आहे, कोणता कायदा आहे की ही मित्राची व्याख्या असेल, हे मैत्रीमध्ये करायसाठी अलाउड आहे, हे अलाउड नसेल, नाही. कुटुंबासोबत कसं वागावं याच्या संदर्भात कुठलेही लॉज रूल्स रेग्युलेशन आहे का, नाही. कुठलीही औपचारिक गोष्टी नाहीत, परंतु ह्या अनौपचारिक गोष्टी आहे ज्या की पर्सन टू पर्सन चेंज होतात त्याच्या डेफिनेशन. म्हणून काही जणांना चांगले मित्र भेटतात, काही जणांना नाही भेटत. मित्र भेटण्यासाठी म्हणतात नशीब लागतं, राईट. सो कदाचित आपल्याला स्पाऊस म्हणजे हजबंड किंवा वाईफ भेटण्यासाठी थोडं नशीब कमी असेल झालं, कारण त्या गाठी वरती बांधलेल्या आहेत. पण मित्र मात्र भेटण्यासाठी नशीब लागतं. ठीक आहे. नेक्स्ट, फॉलोविंग आर द सम इम्पॉर्टंट व्हॅल्यूज इन अ प्रायव्हेट रिलेशनशिप. लिहा क्वेश्चन नेक्स्ट. आता हे का गरजेचं आहे सांगतो. पुढे जाऊन आपल्याला एक केस स्टडी करायची आहे. त्या केस स्टडीमध्ये थोडासा पर्सनल इंडिव्हिज्युअलचा सायकोलॉजिकल इफेक्ट दिलेला आहे. जसं की मी एक्झामची पण केस स्टडी सांगितली की तुमच्या फ्रेंडला चिटिंग करताना तुम्ही पाहिलेत, त्यावेळेस तुम्ही त्याला काय सल्ला द्याल. अशा वेळेस हे सगळ्या गोष्टी उपयोगी पडणार आहेत. सो अशा कोणत्या गोष्टी ज्या प्रायव्हेट रिलेशनशिपमध्ये इम्पॉर्टंट आहे. आता प्रायव्हेट रिलेशनशिपमधलं का आपल्या डोक्यात एकच रिलेशनशिप येते, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. बट याच्या पलीकडं पण खूप साऱ्या प्रायव्हेट डेफिनेटली ती सुद्धा एक प्रकारची प्रायव्हेट रिलेशनशिप आहे. बट याच्या पलीकडं सुद्धा खूप साऱ्या रिलेशनशिप्स आहेत. त्या म्हणजे फॅमिलीसोबत असेल, सिस्टर ब्रदरचे असेल, राईट. एक जनरल ट्रू फ्रेंड असू द्या, मग क्रॉस जेंडर फ्रेंडशिप असू द्या किंवा सेम जेंडर फ्रेंडशिप असू द्या, म्हणजे मित्र मैत्रिणी किंवा मित्र. ठीक आहे. सो ही सुद्धा प्रायव्हेट रिलेशनशिप आहे. याच्यामध्ये कोणते व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहे अगोदर लिस्ट करून घ्या, नंतर वन बाय वन डिस्कस करू. पहिलं, काळजी. असं म्हटलं जातं लव्ह इज अबाउट केअर. प्रेम, मग कोणतंही प्रेम असू द्या, बहिणीचं असू द्या, मित्राचं असू द्या. आणि रिलेशनशिप म्हटलं की तुम्ही पुढे समजून घ्या की सगळ्या टाईपच्या रिलेशनशिप. ठीक आहे. सो लव्ह इज अबाउट द केअर. बट देन व्हॉट इज केअर. रोज जेवला का, झोपला का, किंवा जेवली का, झोपली का, एक्सेट्रा, ह्या गोष्टी म्हणजे केअर नाही. केअर मीन्स व्हॉट. केअर मीन्स केअर फॉर फ्युचर. केअर मीन्स केअर फॉर व्हॉट ही ऑर शी ॲक्च्युली थिंक्स राईट फॉर हर फॉर हिम. म्हणजेच काय, मला जी गोष्ट योग्य वाटते ती गोष्ट करण्यासाठी मला ती गोष्ट करता येते का मला, याची काळजी करणं, माझ्या फ्युचरची काळजी करणं म्हणजे केअर. लेट सपोज एखादा पर्सन एखाद्या दुसऱ्या पर्सनची केअर करतोय, याचा अर्थ काय, तो त्याच्या फ्युचरची केअर करतोय. त्याचं फ्युचर काय असेल, आणि फ्युचर इन टर्म्स ऑफ म्हणजेच काय, हॅपीनेसची केअर करतोय. दोन गोष्टी नाही विचारल्या किंवा आडवे शब्द उत्तर उलटी उत्तरं दिली म्हणजे लगेच तुझी काळजीच नाही, तू काळजीच करत नाही माझी, आणि हे नाही. दिस इज नॉट इथिक्स इन अ प्रायव्हेट रिलेशनशिप. ठीक आहे. सो इथिक्ससाठी कोणती सगळ्यात महत्त्वाची व्हॅल्यू आहे, केअर. कारण मॅन इज बाय नेचर सोशल ॲनिमल, आणि त्याला आपली काळजी घेण्यासाठी कोणी ना कोणी लागतं. मुलगा असो मुलगी असो, पॅरेंट्स तर असतातच, नेहमी काळजी करण्यासाठी पॅरेंट्स असतात. बट एका सर्टन टाईमला एजमध्ये आल्यानंतर पॅरेंट्स म्हणतात तुम्ही तुमचं बघा, आता आम्हाला आमची काळजी करू द्या. ठीक आहे. बट अल्टिमेटली डेफिनेटली ते तुमची काळजी करतात, शेवटपर्यंत करतात. बट आपल्याला एक पर्सनल केअर लागतं, राईट. सो केअर इम्पॉर्टंट आहे. सो विषय निघाला आहे तर म्हणून सांगतो,
सो बरीच मुलं मला डायरेक्ट येऊन विचारतात पण की सर असं असं आहे, तुम्हाला काय वाटतं, मी रिलेशनशिपमध्ये जायला लागलो आहे जायला लागलो असं सिच्युएशनच नसते, एक तर गेलेला असतो ऑलरेडी किंवा जाणार नसतोच. बट ठीक आहे, त्यांना काहीतरी सजेशन घ्यायचं असतं, त्यांना खुश करायचं असतं, म्हणून मी पण उत्तर देतो. आजच्या जगात पॉसिबलच नाही आहे तुम्हाला की रिलेशनशिप करून तुम्ही क्लिअर करू शकता एक्झाम, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. ॲटलिस्ट तुम्हाला 3 ते 4 वर्ष झालेले असतील रिलेशनला, की फार ओल्ड रिलेशन आहे 4-5 वर्षापूर्वीचं, तर ठीक आहे. कारण का त्यातले नवीन नवीन दिवस संपलेले असतात, एक स्टॅबिलिटी आलेली असते, रोजच्या रोज टाईम देणं गरजेचं नसतं, या सगळ्या गोष्टींमुळं फोकस असतो. ते पण टॉक्सिक रिलेशनशिप नसेल तर फोकस करता येतो डेफिनेट. बट जर तुम्ही न्यूली रिलेशनशिप डेव्हलप करत असताना, यू आर नॉट गोना क्लिअर द एक्झाम, नॉट ॲट ऑल. कारण रिलेशनशिप काय डिमांड करते? टाईम डिमांड करते, जो की तुमच्याकडे नाही आहे, ऑलरेडी अभ्यासाला टाईम नाही. ती डिमांड करते अटेन्शन. नाही, अटेन्शन इथं नाही दिलं तर डिस्ट्रॅक्शन आहे, कारण इथं अटेन्शन पाहिजे, इथे अभ्यास आहे. बट हे कम्युनिकेशन डिमांड करतं, चर्चा, संवाद, बोलणं, गप्पा, गोष्टी. इथं टाईम नाही त्या गोष्टींसाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी म्हणून नाही सर मी बॅलन्स करू शकतो, बिलीव्ह मी, तुम्हाला कळेल तुम्ही बॅलन्स नाही करताय. तुम्ही अजून एवढे मॅच्युअरच नाही की बॅलन्स करू शकता. सो आयदर धिस ऑर धिस, सिम्पल. सो केअर. मग केअर, आता विचार करा तुमची अभ्यासासंबंधी किंवा तुमची ह्या UPSC MPSCच्या जर्नीशी कशी रिलेशनशिप आहे, प्रायव्हेट रिलेशनशिप आहे, तुम्ही त्याची किती काळजी घेता, त्या जर्नीची किती काळजी, त्या प्रवासाची किती काळजी घेता, की अभ्यास करताय की नाही रोज, तुम्ही ठरवायचे. किती स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे, किती नैतिक रिलेशनशिप. दुसरं आहे ट्रस्ट. आजच्या जगात जो रेअर आहे, फार रेअर आहे, बिलीव्ह मी, मिळत नाही. लॉयल पर्सन्स, ट्रस्टवर्दी पर्सन्स मिळत नाही. आणि ट्रस्ट म्हणजे काय, की लाईक आपण कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ट्रस्ट शोधत असतो, की नाही नाही मी म्हटलं असं असेल, नाही नाही तू ह्या गोष्टी माझा विश्वास, तुझा विश्वासच नाही माझ्यावर, नाही, ह्या गोष्टी ट्रस्ट नाही फाइंड आउट करतात. ट्रस्ट मीन्स वॉट? ट्रस्ट मीन्स की समोरचा पर्सन काय करतोय, कदाचित तो आपल्या कधीच अगेन्स्ट जाणार नाही, ह्या गोष्टीवर असलेला विश्वास म्हणजे ट्रस्ट. तुम्हाला असं वाटतं का तुमचे पॅरेंट्स कन्स्पायरसी करून, म्हणजे एक प्रकारे कट कारस्थान रचून घरी तुमचं आयुष्य बर्बाद करायला निघालेत? नाही. मीन्स यू हॅव ट्रस्ट ऑन देम अँड दे हॅव ट्रस्ट ऑन यू. सिम्पल. आपण कोणत्या गोष्टी ट्रस्ट होते तुम्ही बघा, बट सांगण्याचं उद्दिष्ट काय, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे प्रायव्हेट रिलेशनशिपमध्ये. तरच ती रिलेशनशिप टिकून राहू शकते. तो ब्लाइंड नसा नका, पण ट्रस्ट असला पाहिजे. ट्रस्ट नसेल तर प्रत्येक क्वेश्चन मार्क उभा राहतो प्रत्येक कृतीवरती. असंच का केलं, तसंच का केलं, तो क्वेश्चन मार्क उभा राहिला ना त्या कृतीवरती, की वादविवाद सुरुवात, आणि मग गोष्टी जातात ब्रेकअपकडं. आणि ब्रेकअप मीन्स फ्रेंडशिप पण तुटते ह्या गोष्टीकडं, का क्वेश्चन मार्क उभा राहायला सुरुवात होते. आणि जोपर्यंत तो क्वेश्चन मार्क नाही, याचा अर्थ काय, एवढा विश्वास पाहिजे की मित्र जो काही करेल ना, तो काही करतो, माझ्या विरुद्ध काहीच कधीच करणार नाही. एवढा जेव्हा ट्रस्ट येईल तेव्हा ती रिलेशन नाही ते, राईट. नेक्स्ट, ट्रूथफुलनेस, खरे बोलणे. आता खरे बोलणे म्हणजे काय, 2:30 वाजता जेवण केलं, मी म्हणलं 2:15 वाजता आता खोटं बोललो, हे खरे बोलणे नाही. खरे बोलणे म्हणजे काय, सत्य राहणे, की ज्या गोष्टीबद्दल माझे काही कमिटमेंट्स आहेत, माझ्या ज्या गोष्टीबद्दल काही माझे विचार आहेत, मत आहेत, त्या गोष्टींबद्दल एक वाच्यता असायला हवी, त्या गोष्टींबद्दल खरेपणा असायला. अदरवाईज मी स्वतःबद्दल एक क्रायटेरिया लावतोय आणि दुसऱ्याबद्दल एक क्रायटेरिया, नाही चालत. की नाही, मी काही म्हणलं तरी चालेल, समोरच्याने काही म्हणलं तर मी लगेच, बऱ्याच जणांना त्रास होतो, स्वतः साऱ्या दुनियासोबत मजा करत फिरतात, चेष्टा मस्करी, त्यांची चेष्टा मस्करी केली का मग भांडणावर येतात. मी ही ट्रूथफुलनेस नाही तुमच्या कॅरेक्टरचा, तुमच्या स्वभावाचा. ठीक आहे. ट्रूथफुलनेस काय करतो, छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, लेट सपोज एखादी गोष्ट आपल्याला दुसऱ्यासोबत स्ट्रॉंग बॉन्डिंग करायचं असेल तर गोष्टी शेअर करायला शिका. जी मुलं शेअर करत नाही ना गोष्टी, रेड फ्लॅग्स. रेड फ्लॅग्स म्हणजे काय, लक्षात ठेवा, मुलं किंवा मुली, ठीक आहे, जेंडर न्यूट्रल पकडून चालू. रेड फ्लॅग्स याचा अर्थ काय, तो फार सिक्रेटिव्ह आहे. या ठिकाणी तुम्हाला एक तुमच्या लाईफसाठी लेसन देऊन जातो आणि मग पुढच्या याच्याकडे जातो. लेसन काय, बी केअरफुल व्हाईल शेअरिंग बट ॲट द सेम टाईम कीप शेअरिंग. फार सुंदर कोट आहे, माझं स्वतःच इन्व्हेंटेड आहे, तुम्हाला कुठं सापडणार नाही. ठीक आहे. म्हणजेच काय, बी केअरफुल व्हाईल शेअरिंग म्हणजे काय, तुम्ही तुमचे प्रसंग, तुमच्या इमोशन्स, तुमच्या भावना, तुमच्या मनातील विचार ज्याच्या समोर व्यक्त होतात ना, त्यावेळेस ना केअरफुल राहा. तुम्ही काय व्यक्त होत आहे आणि कोणासोबत व्यक्त होत आहे. कारण जर आपण अशा काही इमोशनल स्टेट ऑफ माइंडमधल्या गोष्टी अशा समोर व्यक्त केल्या
आणि जर त्याने त्या गोष्टींचा फायदा घेतला आणि त्यातून आपल्याला जज केलं, आपल्याला आपलं कॅरेक्टर डिसाईड करायला सुरुवात केली, आपला बिहेवियर, आपलं अरे नाही हा असाचे किंवा ही अशीचे किंवा अशा पद्धतीने अरे अरे हे गोष्टी जज, आणि त्याचा त्यांनी मिसयूज सुरू केला. आपल्याला एक फॉर एक्झाम्पल आपण एखादी गोष्ट शेअर केली आपल्या मित्रासोबत किंवा मैत्रिणी आणि त्याने आपल्याला ब्लॅकमेल करा, तू सांग तुम्हाला आज पार्टी दे सुकांताला, नाही तर मी घरच्यांना सांगेन. मी ही गोष्ट लक्षात ठेवायची, अशा माणसांसोबत शेअर करायचं नाही. म्हणजेच काय, बी माइंडफुल व्हाईल शेअरिंग, बी केअरफुल व्हाईल शेअरिंग. तुम्ही कोणासोबत व्यक्त होताय ना, विचार करून व्यक्त व्हा. तुमच्या इमोशन्स विचार करून व्यक्त करा. कोणासोबत फ्रँकली शेअर करू नका अंटिल अँड अनलेस यू हॅव ट्रस्ट ऑन दॅट पर्सन. ॲट द सेम टाईम सेकंड पार्ट ऑफ द स्टेटमेंट काय सांगतं, कीप शेअरिंग. म्हणजेच काय, शेअरिंग करत राहा. कारण का, जर तुम्ही शेअर केलं नाही तर ते साचत जातं मनात, राईट. सायकोलॉजिकली काय सांगतो आपण, तुम्ही कोणत्याही सायकॅट्रिस्टकडे गेले तर तो तुम्हाला ओपन अप करतो. कारण का, जेव्हा ते इमोशन्स पायलअप होत असतात, रिझल्ट काय होत असतो, स्टेट ऑफ डिप्रेशन, ताणतणाव वाढत असतो आणि हॅपीनेस आपल्यापासून लांब जातो. म्हणून काय करायचं आहे, सिम्पल, की तुम्ही गोष्टी शेअर करता. मग राईट पर्सन शोधा की जो ॲक्च्युली त्या गोष्टींवरून आपल्याला जज करणार नाही, तो समजून घेईल की यार हा जर असा वागतोय त्याच्यासोबत, त्याची ही सिच्युएशन त्याच्यामुळं तसं वागतोय, बट ॲक्च्युली ट्रू नेचर असं नाही याचं, तो माझ्या, आणि मग तो आपल्याला हेल्प करेल. असा पर्सन असं न सोडायचा नाही, असा पर्सनसोबत शेअरिंग असली का. बट मग तुम्ही म्हणाल सर पहिल्या टाईपचा जो आहे की जो आपलं यूज करतो तो कसा ओळखायचा, सिम्पल आहे. 2-3 गोष्टी. पहिली गोष्ट आहे, आपण सांगतोय पण तो कधी त्याच्या स्वतःबद्दल काही सांगत नाही, अशा पर्सनपासून लांब राहा. असा पर्सन फक्त तुमची इन्फॉर्मेशन काढून घ्यायला आणि ती दुनियात पसरवण्यासाठी जन्माला आलेला आहे. तो जर त्याच्या इन्फॉर्मेशन शेअर करत नाही आहे, याचा अर्थच तो आहे की तो त्याचे कार्ड्स ओपन करत नाही, तुमचे कार्ड्स खोलू राहिला, जेणेकरून तुमच्या बाबतीत तो बाहेर बदनामी करू शकतो आणि प्लस नको त्या गोष्टी पसरवू शकतो, आणि खूप वेळा होतं असं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, शेअरिंग केल्यानंतर काहीतरी एखादी इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्यानंतर त्याचा आपल्या टुवर्ड्स चेंज झालेला जर बिहेवियर नोटीस झाला, एखादी गोष्ट शेअर केली आणि त्याचा त्या गोष्टीवरून त्याने त्या गोष्टीचा अंदाज लावून आपल्याबद्दलच्या गोष्टीवर बिहेवियर त्याचा चेंज केला आपल्याबद्दल, समजायचं हा पर्सन तो राईट नाही, इथून पुढे शेअरिंग बंद करा. सो अशा गोष्टी इम्पॉर्टंट आहे, बट कीप शेअरिंग. ठीक आहे. सो आता बिलीव्ह मी, मला एवढे सारे स्टुडंट्स येऊन भेटतात मेंटरशिपसाठी, त्यांनी त्यांच्या पर्सनल लाईफमधल्या एवढ्या साऱ्या गोष्टी शेअर केल्यात मला. ठीक आहे. कदाचित मी बऱ्याच वेळा एक्झाम्पल म्हणून पण सांगतो लेक्चरमध्ये, ऑब्व्हियसली नाव न घेता, बट शेअर कर. कारण का, त्यांच्याकडे असा तो पर्सन नाही आहे की त्याच्यासोबत शेअर करू शकता. मी तो पर्सन आहे, ऑलवेज ओपन तुमच्यासाठी, डेफिनेटली. याचा अर्थ असं नाही तुम्ही तुमचे टेन्शन मला द्या म्हणून, हे नाही अर्थ त्याचा. ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की मेंटर्सचं काम आहे की तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये कोणत्या गोष्टी, जर तुम्हाला स्ट्रेस येतोय तर मी आहे, तुम्ही अभ्यास करा. नाही तर तुम्ही तुमचा स्ट्रेस घेऊन येताय रोज माझ्याकडे, मला सांगताय, मी ऐकून घेतोय, माझा टाईम खर्च करतोय, तुमचा टाईम जातोय, तुम्ही जाऊन परत जे जायचं तेच करताय ना, अभ्यास तर करत नाही, मग उपयोगाचं नाही त्या गोष्टी, राईट. सो कीप स्टडिंग, वॉट एव्हर बी द स्ट्रेस, लेट मी नो. डिप्रेशन येऊ द्या, तुम्हाला टेन्शन येऊ द्या, काही येऊ द्या, लेट मी नो, आय एम देअर. मी नसेल तर गरज नाही माझ्यापर्यंतच पोहोचायची, मी फायनल आन्सर आहे. तुमचे फ्रेंड्स आहेत, तुमचे पॅरेंट्स आहेत, आणि पॅरेंट्स आर ऑलवेज बेस्ट मेंटर. अशा वेळेस पॅरेंट्स बेस्ट आहे, ते कधी आपल्या त्या शेअरिंगचं एक्सप्लॉयटेशन करणार नाही, एक्सेप्ट 1-2. ठीक आहे. बट अदरवाईज ते नेहमी आपल्याला गाईड करत राहतील. ठीक आहे. ट्रूथफुलनेस समजला. नेक्स्ट, म्युच्युअल रिस्पेक्ट. हे किती लहानपणापासून ऐकलं आहे आपण, म्युच्युअल रिस्पेक्ट, गिव्ह अँड टेक रिलेशनशिप. म्हणजेच काय, तुम्ही आदर केला तर तुम्हाला आदर मिळणार, तुम्ही समाजात सन्मान केला लोकांचा तर लोक तुमचा सन्मान करणार, अदरवाईज नाही. सो तुम्ही सन्मान करायला शिका, आदर करायला शिका, दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करायला शिका, तर लोक तुमचा रिस्पेक्ट करतील. अदरवाईज समोरून हा म्हणतील पण पाठीमागे नाही. दुसरी गोष्ट, पैशातून सन्मान मिळत नाही, ह्याबाबत मी फार ठाम आहे. तुम्ही किती पैसे कमवा, सन्मान नाही मिळवता येणार. सन्मान मिळवण्यासाठी तुम्हाला नैतिक गोष्टींचाच आधार घ्यावा लागेल. ठीक आहे. सो तो म्युच्युअल रिस्पेक्ट असला पाहिजे, कंपॅशनेट असलं पाहिजे, कमिटेड, ट्रूथफुल, ऑनेस्ट, इमानदार, प्रामाणिक असलं पाहिजे. दुसरं आहे लॉ ऑफ इंटिग्रिटी. म्हणजे काय त्याने सांगितलं, पर्सन शुडंट लाय अँड कीप हिज प्रॉमिसेस. म्हणजे काय, रोज उठता बसता खोटं बोलतोय, ठीक आहे, आज करतो, नाही उद्या करतो. जसं की मी बऱ्याच वेळा तुमच्याशी खोटं बोलतोय, ठीक आहे, की आज चेक करून देतो आन्सर, पण नाही शक्य होत. ॲक्च्युली मी प्रॉमिस नाही करत, बट हां ट्राय करत असतो मॅक्सिमम की आज यांचं आन्सर चेक करून द्यायचं आहे, बट एवढा सारा लोड आहे ना, तर नाही शक्य होत. याचा अर्थ मी काय खोटं बोलतो तुमच्याशी असं नाही आहे. मी ज्या गोष्टी कमिट केल्या त्या गोष्टी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो आहे, जसं लेट होईल शक्य कधी कधी, बट हां कमिट करण्याचा प्रयत्न केलेल्या गोष्टी, प्रॉमिस केलेल्या गोष्टी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, हेल्प करण्याचा प्रयत्न करतो.
बट प्रायव्हेट रिलेशनशिपमध्ये जर प्रत्येक वेळी जर पर्सनला खोटं बोलावं लागतंय कारण त्याला ही भीती आहे की खरं बोलल्यानंतर गोष्टी बिघडतील, याचा अर्थ समोरचा प्रश्न नाही. रेड फ्लॅग्स. ग्रॅटिट्यूड. इफ एनीवन हॅज हेल्प पर्सन शुड कीप दॅट इन माइंड. हे तर बिलकुल राहिलेलं नाही, बिलकुलही राहिलेलं नाही. आता माझ्या पुढे एक दुधा मनस्थिती होती, नक्कीच होती, की कोणीतरी मला हेल्प केलेली आहे. डेफिनेटली ती अपॉर्च्युनिटी दिलेली, ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही, ती अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे एटसेट्रा. बट जेव्हा लक्षात येतं की आपण त्या गोष्टीबद्दल फार ग्रेटफुल होतो किंवा ग्रेटफुल आहे पण, आणि त्या बदल्यात आपण नको त्या गोष्टी त्या पर्सनला करायला तयार आहे का, तर त्याने मला ती अपॉर्च्युनिटी दिली, बट तो पर्सन त्या गोष्टी आता यूज करू राहिला की मी अपॉर्च्युनिटी दिली ना तुला, त्या बदल्यात माझे हे सगळे कामं कर, किंवा त्या बदल्यात मला हे फेवर रिटर्न कर, किंवा त्या बदल्यात आपली पिळवणूक होते, ह्या गोष्टी दिसून आल्या ना, त्याला ग्रॅटिट्यूडचा दुरुपयोग केला असं म्हणलं. फॉर एक्झाम्पल सांगायचं, लेट सपोज तुमच्या पॅरेंट्सनी तुमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे, म्हणून तुम्ही तो ग्रॅटिट्यूड ठेवला आणि पॅरेंट्स म्हणतील तसं करायला गेले, आणि त्याच्या बदल्यात पॅरेंट्सने जर अशा काही गोष्टी करून घ्यायला सुरुवात केली तुमच्याकडून ज्या ॲक्च्युली तुम्हाला हार्म करणार आहेत, रॉंग आहे. केवळ ते ग्रॅटिट्यूड आहे म्हणून, हा तुला वाढवलाय ठीक आहे, किंवा तुला वाढवलंय खूप मोठं केलंय, हे असंच केलंय का, तेव्हा हा ठीक आहे, मान्य आहे तुमची ड्युटी, मी माझ्या मुलांच्या बाबतीत ड्युटी पूर्ण. इट डझंट मीन ही प्रत्येक गोष्ट डिक्टेट करायची. ती वाढवलंच यासाठी की मी माझा स्वतंत्र व्हावा, मी माझ्या पायावर उभं राहावं. नाहीतर मग वाढवलंय सांगायचं, धरून ठेवायचं, पाय उभं नाही राहून द्यायचं, मग वाढवलंच कशाला आहे, लहानपणी बरं इकडं घेऊन फिरत होते, ठीक आहे असं. नेक्स्ट, लॉयल्टी. लॉयल्टी टुवर्ड्स फॅमिली मेंबर्स. विचार करून सांगा, किती ह्या आठवड्यात किती जण घरच्यांसोबत खोटं बोललेत. तुम्ही तुमचं ठरवा, मला उत्तर देण्याची गरज नाही, ठीक आहे. बट मला तर वाटत नाही असं झालं नसणार आहे, 2-4 तरी खोटे हाणलेच असतील. लॉयल्टी म्हणजे काय, फक्त लाय किंवा खोटं बोलणं नाही. लॉयल्टी म्हणजे मी माझ्या कामाच्या बाबतीत लॉयल आहे का, आणि माझं सध्या काम आहे अभ्यास, मी अभ्यासाच्या बाबतीत लॉयल आहे का, फक्त अभ्यासाचा ड्रामा करतोय, साऱ्या गोष्टी करतोय. कोणाचा बड्डे आला, चालला, मी माझं फार सुंदर वाक्य तुम्हाला खराब लागू शकतो, तोंड घेऊन चालला, मी म्हणत असतो नेहमी की चहाला चालला तोंड घेऊन, 2 तास घालवले, बड्डे 2 तास घालवले, आज क्लासमध्ये काहीतरी प्रोग्राम आहे दिवस घालवला, 8 दिवस घालवले, आज क्लासमध्ये काहीतरी सांगितलं त्याच्यासाठी, आज पण गणपती आलेत, आता 15 दिवस चालले पुन्हा घरी. काय बाई, तुमच्याशिवाय गणपती नाही बसते की काय होते, आणि सगळी दुनिया पुण्यात येते गणपती बघायला, तुम्ही पुण्यातले गणपती सोडून कुठं चाललाय घरी. माझा प्रॉब्लेम घरी जाण्याला नाही म्हणत असं. तुम्ही जर म्हणत असं, नाही सर सकाळ संध्याकाळ आरती करणार बघतं आणि दिवसभर अभ्यास करणार, आय डोंट हॅव आन्सर टू देट, बट ठीक आहे. बट लॉयल्टी म्हणजे काय, तुम्ही तुमच्या कामात किती प्रामाणिकपणे करताय, त्याला मी लॉयल्टी कन्सिडर करतो. लव्हिंग ऑल इवन इफ देर आर इनपरफेक्शन्स इन देम. प्रेम करताना त्याच्यामध्ये इनपरफेक्शन्स असतील तरी देखील करा. चुकांसोबत प्रेम करा. जर आपण एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गोष्टींबद्दल त्या व्यक्तीवरती प्रेम केले, आणि ती व्यक्ती कोणी असू शकते, भाऊ बहीण एटसेट्रा, आई वडील पण, मित्रमैत्रिणी पण, तर त्यांच्या चुका पण स्वीकारा. त्याला म्हणतात ॲक्च्युली प्रेम. अनकंडिशनल लव्ह म्हणतो आपण, राईट, की कंडिशनशिवाय नाहीत की आज चांगले दिसले तरच प्रेम करणार. सो अनकंडिशनल असलं पाहिजे, जे की आजकाल दिसून येत नाही. याचे उदाहरण तुम्हाला माहिती आहे, भाई पोस्ट निघाली तर होते, नाहीतर नाही, घरचे नाही ऐकत. सो हे कंडिशन झाली. सो प्रेम केलंय तर अनकंडिशनल पाहिजे, पोस्ट निघू नाही तर नाही निघू. त्या व्यक्तीवरती एवढा विश्वास पाहिजे की एवढं तर नक्की उपाशी नाही राहणार, एवढं तर नक्की की याच्यामध्ये एवढी धमक आहे की हा काही ना काही करणार. अदरवाईज इट इज नॉट लव्ह, इट इज जस्ट अन हॅबिट. यू हॅव टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन द टू. हॅबिट आणि लव्ह. सवय झालेली असते, एखाद्या व्यक्तीची सवय झालेली असते ना, त्यातून त्रास होतो, आणि एखाद्या व्यक्तीवर प्रेम होतं त्या गोष्टीवरती फार डिफरन्स आहे. तुमचं हे एज नाही या गोष्टी समजून घेण्याचं. तुमचं आता ते जे हार्मोन्स आहेत ना, हा डिफरन्स करू शकत नाही ॲक्च्युली हॅबिट म्हणजे काय आणि प्रेम म्हणजे काय, राईट. सो त्याच्यामुळे तुम्ही आजकाल विक्टिम्स होतात, त्याच्यामध्ये सगळे मुलांचं प्रमाण जास्त आहे, विक्टिम्स होतात ते. बट मी आता हे पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, सो काय बोलू शकत नाही. बट हां, जेव्हा क्लास असतो ना ऑफलाईन, खूप साऱ्या गोष्टी समजून सांगितल्यात ह्या प्रायव्हेट रिलेशनशिपबाबत. देन रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी. प्रायव्हेट रिलेशनशिपमध्ये सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी असतात. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, जर समोरचा आपल्याला समजून घेत असेल तर आपण सुद्धा त्याला समजून घेतलं पाहिजे, ही रिस्पॉन्सिबिलिटी. जर समोरचा आपल्या करिअरचा विचार करत असेल ना, आपण त्याच्या करिअरचा विचार केला पाहिजे, ही रिस्पॉन्सिबिलिटी.
जर समोरच्याने आपल्याला जर एवढं आयुष्य त्यांचं घालून उभं केलंय, वाढवलंय, तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या ते म्हणजे खराब काळामध्ये उभं राहणं. जेव्हा त्यांना गरज आहे वृद्धापकाळात असेल पॅरेंट्सच्या बाबतीत, तर त्यांच्या वेळेस त्यावेळेस उभं राहणं. वाईफ आली आहे, वाईफची डिमांड आहे पॅरेंट्सपासून सेपरेट राहा म्हणून, हे सोल्युशन नाही आहे. सो याला म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी. आणि इंडियन कल्चर ह्या बाबतीत खूप छान आहे. म्हणून तर इंडियन कल्चरमध्ये अजून पण प्रायव्हेट रिलेशनशिपमध्ये ताकद आहे कम्पेअर टू द फॉरेन्स. ठीक आहे. टॉलरन्स अँड ॲक्सेप्टन्स, दिस इज द की फॅक्टर इन ऑल दिस रिलेशन. टॉलरन्स, सहनशीलता. सो आजकाल सहनशीलता कमी झाली आणि त्याला रिझन पण आहे. शॉर्ट्स रील्स बघायची एवढी सवय लागलेली आहे की त्याच्यामुळं हळूहळू आपली सहनशीलता कमी होत चाललेली. जसं की टेस्ट मॅचेस बघण्याची सहनशीलता होती, त्याच्यानं ती 1 डेवर आली, आता 2020वर आली, राईट. सो ही सहनशीलता हळूहळू कमी होत चालली. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की सहनशीलता का पाहिजे जास्त, कारण चुका होत राहणार आहे, माणूस आहे, ह्युमन नेचर आहे. जर प्रत्येक गोष्टीवरून आपण डायरेक्ट सगळ्या गोष्टी रिलेशनशिप तोडायचा विचार केला, दे आर नेव्हर गोना वर्क. सहनशीलता अशी सहनशीलतेमध्ये तुम्ही असं नाही त्रास होऊ द्या ना. त्रास आपले लोक नाही देणार, मग कोण देणार? तुमच्या जवळ जोपर्यंत सहनशीलता आहे तोपर्यंत सहन करायची. सिम्पल. त्यासाठी मी नेहमी एक वाक्य ऐकलं होतं यूट्यूबवर कुठेतरी, आणि ते मला आवडतं पण, की लाईफमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी पाहिल्यात, खूप साऱ्या गोष्टी शिकवल्यात लाईफने, खूप एवढं स्ट्रगल केलं ना की लाईफने या सगळ्या गोष्टी शिकवल्यात. ट्रू आहे. आणि त्याच्यामुळे पेशन्स हाय आहे. सो स्ट्रगलमुळं तुमचे पेशन्स हाय होतात. तुम्ही जर लहानपणी कष्ट केलेले असतील, कोणत्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला सहज इझिली नसेल मिळाले, तर स्ट्रगलमुळं, हे लाईफ जी दुनिया बघितली एक्सपिरियन्समुळं तुमचे पेशन्स हाय होतात. सो दुनिया एक्सपिरियन्स करा. बट जेव्हा ते पेशन्स तुटतील ना, तेव्हा लोक उडतील. सिम्पल. माझा तो सिम्पल फंडा आहे. माझ्यात खूप पेशन्स आहेत आणि ते पेशन्स मी गेले 1 वर्ष दाखवत होतो बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत. सो पेशन्स खूप हाय आहे. कोण काय म्हणतंय, कोण आपल्याला कसं ट्रीट करते, आपला कोण किती रिस्पेक्ट करते, आपल्या नॉलेजचा किती रिस्पेक्ट करते, या सगळ्या बाबतीत पेशन्स खूप हाय आहेत. पण जेव्हा ते पेशन्स ब्रेक होतात तेव्हा लोक उडतात. द रिझन बिंग, ते पेशन्स संपले तर आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे की आपलं ऑब्जेक्टिव्ह काय. ऑब्जेक्टिव्ह फक्त पैसा कमवणं आहे का? आणि पैसा कमवण्यासाठी आपल्याला गुलामगिरी करायची का कोणाची? जे ॲक्च्युली उद्दिष्ट आहे, ज्या गोष्टी समाधान आहे, ती गोष्ट सोडून द्यायची का पैशासाठी? का पैसा नाही मिळत आहे पण समाधान मिळत असेल ती गोष्ट करायची. जसं की आज मी फ्री ऑफ कॉस्ट टीचिंग करतोय तुम्हाला, मी खूप खुश आहे. माझे घरचे सुद्धा म्हणतात की तुम्ही महिनाभर झाले फार खुश आहे, काय भानगडे. सो खुश आहे कारण का जी गोष्ट करायची नाही ॲक्च्युली ते करायला मिळते. फ्रीडम आहे. पाहिजे ते पद्धतीने शिकवू शकतो. पैशाचा विचार नाही कुठे, काही नाही की आज हा आला पाहिजे, 2 जणांना टाकलंच पाहिजे, त्यांच्याकडून फी जमा केलीच पाहिजे, काहीच नाही. ज्याला पाहिजे त्यांनी पहा, त्याला नाही पाहिजे त्यांनी नका बघू. जो पाहिल त्याला फायदा होईल, जर नाही बघणार तो इथंच राहील 2 वर्ष, आणखीन दिसेल तुम्हाला. सो सांगण्याचं उद्दिष्ट सिम्पल. टॉलरन्स ठेवा, ॲक्सेप्टन्स ठेवा, सहनशीलता ठेवा. जेवढी जास्त सहनशीलता असेल तेवढा जास्त ॲक्सेप्टन्स असेल. ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, दोन्ही एक सिनॉनिमस आहे, राईट. यानी कन्फ्लिक्ट्स कमी होतात. टॉलरन्स जास्त असतं ना, फॉर एक्झाम्पल एक आतंकवादी हल्ला झाला, त्याच्यात 1 जण मेला, तरी तुम्ही जर जाऊन पाकिस्तानसोबत वॉर करायला लागले तर तुमचा टॉलरन्स 0 आहे ना. शेजारच्याने बघा तुम्हाला एक अपशब्द वापरला म्हणून जाऊन तुम्ही त्याचा मर्डर केला, तर टॉलरन्स लेवल काय आहे तुमची? आणि आज समाजात एका वाक्यावरून जे सांप्रदायिक दंगे होते, याचा अर्थ समाजाचा टॉलरन्स लिमिट कमी झाला आहे, जे की आपलं कोर संस्कृतीचं व्हॅल्यू आहे, मूल्य आहे. सो तो टॉलरन्स लेवल असली पाहिजे. ठीक आहे. हे खाजगी नात्यासंबंधात आहे. इथिक्स इन प्रायव्हेट रिलेशनशिप आर जनरली डायरेक्टेड बाय. मग हे जे इथिक्स आहे, नैतिक मूल्य आहेत आपल्या पर्सनल वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये, हे कोणत्या गोष्टींमुळे डिक्टेट, त्याचे निर्धारक कोणत्या गोष्टींनी ह्या गोष्टी ठरवल्या जातात, दिशा मिळते. पहिली गोष्ट इंडिव्हिज्युअल व्हर्च्यूज, की माझे स्वतःचे काही प्रिन्सिपल्स. जसं की मी माझे प्रिन्सिपल्स ठरवलेले आहेत की जे कोणते रिलेशनशिप असेल ना, ती जे ब्रेक होण्याच्या मार्ग असेल तर टू द हायेस्ट एक्सटेंट प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न. माझे काय व्हॅल्यूज आहे की पैशापेक्षा माणसाला इम्पॉर्टन्स द्यायचं, माणूस मोर इम्पॉर्टंट आहे. कारण एक अशी सिच्युएशन येईल तुमच्याकडं की पैसा असेल त्यावेळेस तुमच्याकडं माणसं नसते, त्यावेळेस माणसं विकत घेता येत नाही. पण जर तुमच्यासोबत माणसं असतील तर ज्यावेळेस पैसा येईल ना, ती माणसांच्या मदतीने तुम्हाला त्या पैशाचा उपभोग घेता येईल. ठीक आहे. सो ह्या व्हर्च्यूज आहे प्रत्येकाच्या. माझी व्हर्च्यू आहे की स्टुडंट टीचिंगमध्ये ना ॲक्च्युली स्टुडंट प्रायोरिटी पाहिजे, तेच इनिशिएटिव्ह ड्रिव्हन करतोय हा. सो ह्या व्हर्च्यूज आहेत. सेकंड थिंग, रिलिजन पण ठरवत असतो बऱ्याचशा गोष्टी, की आपलं रिलेशन काय गॉडसोबत. आता बरेचसे जण असे असू शकतात जे गॉडला मानतात, जे गॉडला नाही मानत, बिलीव्ह करतात. मग इवन इथिक्समध्ये UPSCच्या बॅचला डिस्कशन देखील झालं की सर डू यू बिलीव्ह इन अ गॉड. विद्यार्थ्यांनी क्वेश्चन विचारले की सर डू यू बिलीव्ह इन अ गॉड.
आणि माझं प्रॉम्प्ट आन्सर होतं येस ऑफकोर्स आय डू. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ फॅक्ट दॅट आय डू बिलीव्ह इन अ गॉड. द डिफरन्स बिटवीन यू अँड मी, यू मीन्स ऑल पीपल राईट, किंवा आणखीन कोणी असेल, त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये फरक असाच असू शकतो की त्यांची गॉडची कन्सेप्ट वेगळी, माझी गॉडची कन्सेप्ट वेगळी असू शकते. सो गॉडची कन्सेप्ट म्हणजे फक्त फिजिकली एखादी मूर्ती तोच गॉड आहे असं नाही. गॉडची कन्सेप्ट सुपर पॉवर असू शकते, काहीतरी समथिंग बियॉन्ड की जिथं आपलं अनएक्सप्लेनेबल आहे. मे बी सायकोलॉजिकली असू शकते की गॉड माझ्या प्रोटेक्शनला आहे ना, तर माझा कॉन्फिडन्स वाढतोय, मी 4 गोष्टी जास्त करतोय. येस, देन गॉड डू एक्झिस्ट. जर गॉड माझ्यासोबत आहे, मला हिंमत देतोय 4 गोष्टी करण्यासाठी, तर येस गॉड एक्झिस्ट आहे माझ्यासाठी आणि आय बिलीव्ह इन यू. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, प्रत्येकासाठी वेगळी असू शकतं, बट रिलिजन डिटरमाइन करतो तुमच्या पर्सनल रिलेशनशिप्स काय. एक्झाम्पल घ्या, US आणि इंडियामध्ये. आपल्यामध्ये असं म्हटलं तर 1 फेरी घेणे म्हणजे 7 फेऱ्या घेणे म्हणजे 7 जन्मासाठीचे रिलेशनशिप, प्रायव्हेट रिलेशन. त्यांच्याकडे 7 फेऱ्याची कन्सेप्ट आहे का? नाही. ठीक, आजची गोष्ट वेगळी की 7 वर्ष आपल्याला खूप होतात ते आजकाल, बट हां की 7 जन्मासाठी आपण रिलेशन घेत असतो ते ठीक आहे. नेक्स्ट, सोशल नॉर्म्स. सोशल नॉर्म्स पण आपल्या वैयक्तिक गोष्टी ठरवत असतात. उदाहरणार्थ सो मित्र आणि मैत्रीण, कधीच मित्रमैत्रीण असू शकत नाही, हे सोसायटीने ठरवलेलं आहे. ते दोघं नेहमी रिलेशनशिपमध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच. ॲक्च्युली खरं कोणी मित्र किंवा मैत्रिणी असू शकत नाही, किंवा 2 अपोजिट जेंडरचे ट्रू फ्रेंड्स असू शकत नाही. हे समाजाच्या नॉर्म्स आहे ना, कधी कधी डिक्टेट करतात. सपोज आपले रूममेट मुलगा आहे, बट मुलगी पण असू शकते, जे की दिल्लीमध्ये ओपन आहे, आजकाल IT सेक्टरमध्ये पण असू शकतं. सो मुलं मुली एकत्र राहतात ॲज अ रूममेट म्हणून, प्युअर फ्रेंडशिप आहे, देर इज नथिंग एल्स इन इट. स्टील आपला समाज त्या गोष्टीला मान्य करतोय का? नाही. आपण 100% समजतो. आपल्याला कोणती मुलगी एखाद्याच्या बाईकवर दिसली का लगेच असं वाटतं त्याची गर्लफ्रेंड आहे. अरे नाही, फ्रेंडशिप नावाचा प्रकार पण आहे, पण समाज एक्सेप्ट करत नाही ना. तर प्रायव्हेट रिलेशनशिपमध्ये समाजाचे नॉर्मसुद्धा वर्क करतात. समाजाने सांगितलं एखादी गोष्ट ही अशा पद्धतीने आहे, ती देखील नैतिकता ठरवते. ठीक आहे. लॉ ऑफ द लँड. सम ऑफ द इथिकल प्रिन्सिपल आर गव्हर्न बाय द लेजिस्लेचर्स. म्हणजेच काय, कायद्यानुसार पण होतं. आपल्या पर्सनल रिलेशनशिप बऱ्याच वेळा कायद्यानुसार पण होतं, जसं की लिगली मॅरेज करणं, डिव्होर्स करणं, रिलेशनशिप तुटते पण. सो बऱ्याचशा वैयक्तिक गोष्टी ह्या कायद्यामार्फत देखील होतात. सो हे सगळे त्याचे काय आहे, या गोष्टींच्यावर आधारित पर्सनल रिलेशनशिपमधील इथिक्स ठरवले. ठीक आहे. सो इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स इन अ प्रायव्हेट रिलेशनशिप. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. ठीक आहे वेळ, कंटिन्यू करूया. इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स इन प्रायव्हेट रिलेशनशिप. नैतिकतेचं काय मूल्य आहे मग ह्या वैयक्तिक नातेसंबंधामध्ये? सगळ्यात पहिलं, गुड लाईफ, चांगलं जीवन, सुखदायी जीवन. आपल्याला जर हॅपी राहायचं असेल तर आपल्या सभोवतालचे, आपले नातेसंबंधातील लोकांबद्दलची भावना, ते नाते हे इथिकल असले पाहिजे, नैतिक असले पाहिजे. आता अनैतिकचा अर्थ असा घ्यायचा नाही. लेट सपोज एक कपल आहे आणि त्यांच्यामध्ये इंटिमेट रिलेशनशिप आहे, फिजिकल रिलेशनशिप आहे किंवा सेक्शुअल रिलेशनशिप आहे, इवन बिफोर मॅरेज. आता समाजाच्या दृष्टिकोनातून ते अनैतिक गोष्ट आहे, अनैतिक संबंध म्हणतो आपण त्याला, राईट. बट नेसेसरी नाही आहे ही अनैतिक. आपली नैतिकतेची व्याख्या वेगळी आहे. आपल्या नैतिकतेच्या व्याख्येत ती कुठं आलं का? मागाशी जे मूल्य सांगितले ते नाही, ती गोष्ट कुठं आली नाही. कारण का? समाजाने ती गोष्ट ठरवलेली की नैतिक काय, अनैतिक काय. ऑल्दो समाजाचे जे मूल्य आहे ते सुद्धा एक प्रकारे डिटर्मिनंट आहे, पण आजच्या 21st सेंचुरीमध्ये नाही आहे, ती मूल्य नाही आहे ॲटलिस्ट, राईट. सो एक तुम्हाला हॅपीनेस मिळण्यासाठी आता सिच्युएशन पहा काय झालेलं आहे. सिम्पल, जुन्या काळी मोस्ट ऑफ द टाईम पॅरेंट्सच्या सोबतच राहत असायची मुलं किंवा मुली. गावातच शिक्षण असेल, आजूबाजूला जॉब शोधणं असेल, ठीक आहे. सो मोस्ट ऑफ द टाईम पॅरेंट्स सोबत असायचे, त्यामुळं एक सायकोलॉजिकल नीड नव्हती. पण आज इथं तुम्ही पाहायला गेलं तर लेट सपोज 365 दिवसामधील वरचे 15-20 दिवस, 1 महिना तुम्ही घरी जात असाल, सगळे दिवस वर्षभरातले काउंट केले तर, आणि याच्यापेक्षा जात असाल तर मग घरीच राहा, येऊच नका इकडे, ठीक आहे. तुम्ही अभ्यासच करत नाही मग, तर साधारणतः 330, 340, 350 दिवस तुम्ही इथे आहे. सो तुम्हाला इथं सायकोलॉजिकल सपोर्टसाठी कोणीतरी पाहिजे, बी फ्रेंड असेल, मित्र असेल किंवा मैत्रीण असेल. सो नॅचरली ही गोष्ट, बट आजचा समाज तर अजून ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहे. जेव्हा ती एक सिच्युएशन येईल, फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा पॅरेंट्स व्हाल, तुमच्यासाठी ही गोष्ट कॉमन असेल, ठीक आहे. सो सेम गोष्ट की गुड लाईफ जगण्यासाठी, हॅपी लाईफ जगण्यासाठी आपल्याला इथिकल रिलेशनशिप मेंटेन करणं, इथिक्स इन प्रायव्हेट रिलेशनशिप मेंटेन करणं गरजेचं आहे.
दुसरे राईट डिसिजन मेकिंग. मी सांगितलं नेहमी योग्य निर्णय घ्यायचे असतील ना तर आपल्या नात्यामध्ये किती नैतिकता आहे आणि ते नैतिक डिसिजन आहेत की नाही हे ठरवण्यासाठी खूप वेळा हेल्प होतो. म्हणजे काय, जर ट्रूथफुलनेस असेल, एकमेकांवरती ट्रस्ट असेल, तर मी जे डिसिजन घेणार आहे मला माहिती मला ते समोरच्याला कन्व्हिन्स नाही करायचे, मला ते पटवून द्यायचे नाही, कारण समोरच्याचा एवढा माझ्यावरती विश्वास आहे, कारण ती रिलेशनशिप तशी. ठीक आहे. त्यानंतर कॅरेक्टर डेव्हलपमेंट, स्वतःचा स्वभाव तयार होतो, स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःचं नेचर ज्याला आपण म्हणतो, कॅरेक्टर म्हणतो, सो तो तयार होण्यासाठी हेल्प होते. आपलं व्यक्तिमत्व विकासासाठी मध्ये हेल्प होते. कशाची? इथिक्स. म्हणून मी सांगत असतो तुम्ही जर नैतिकतेने वागले ना तर तुमच्यासाठी वाईट नाही होऊ शकत काही. असं गावाकडचे नीट नेहमी म्हणतात, आपले पॅरेंट्स म्हणतात नेहमी. भले त्याचे फायदे तुम्हाला बऱ्याच वेळा जाणवतील, नाही जाणवणार किंवा लॉंग टर्ममध्ये जाणवतील, बट त्याचे फायदे असू नाही तर नसो, तोटे नक्कीच नाही. भले तुम्हाला आता काही तोटे जाणवतील, फारच नैतिक वागल्यानंतर सगळेच येऊन रुबाब करतात एटसेट्रा एटसेट्रा, सगळेच आपला यूज करतात एटसेट्रा, बट बिलीव्ह मी, इफ यू आर गुड, यू आर टेकिंग राईट डिसिजन, यू आर बिहेविंग गुड, इथिकल, यू आर टेकिंग राईट डिसिजन. इट हेल्प्स यू टू बिल्ड युअर ओन कॅरेक्टर. की तुम्हाला 100 वेळा क्वेश्चन उभे राहिले पाहिजे, हा मुलगा असं करू शकतो का, ही मुलगी असं करू शकतो, अरे कधी वाटत नाही असं पर्सन हा असं करेल म्हणून, राईट, लाईक दॅट. नेक्स्ट उदाहरण सांगतो. एका बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मी ऐकलं होतं, यूट्यूबवरतीच कुठंतरी, माझं स्वतःचं उदाहरण नाही, बट मी ते रिलेट केलं. उदाहरण होतं कंगना रनौत आणि तो सुसाईड केलं, तो छिछोरे मूवीमधील ॲक्टर, राईट, सुशांत सिंग राजपूत. सुशांत सिंग राजपूतने जेव्हा सुसाईड केलं त्यावेळेस कोणाचाच विश्वास बसला नाही की त्याचं जे कॅरेक्टर बिल्ड झालं होतं की त्या बेसिसवर हा सुसाईड करू शकेल म्हणून, कोणाचा विश्वास नव्हता बसत. बट आता कंगना रनौतकडे बघितल्यानंतर असं त्यांनी जर सुसाईड केलं, इन केस नाही करावं, इच्छा नाही अशी नाही, बट मी सांगतो, मी ऐकलेलं आहे, राईट, की कोणाला विशेष नाही वाटणार की यांनी का सुसाईड केलं, यांना वाटत ती वेट करतात असं वाटतं. कारण का, तसं बोलणे, तसं वागणे, आणि त्यातून आपलं कॅरेक्टर लोकांनी तसं बनवलेलं आहे, आपण तसं प्रेझेंट केलं आहे लोकांसमोर, अनैतिक वागून असेल, कशा प्रकारे असू द्या. सो सांगण्याचं उद्दिष्ट, मी काही त्यांना दोष देत नाही किंवा मी सांगत नाही, माझं काही ओपिनियन नाही त्यांच्याबद्दल, ते त्यांचं काही करू, आपल्याला देणं घेणं नाही, बट सांगण्याचा पॉईंट, उदाहरण म्हणून समजून सांगण्याचा पॉईंट की आपला स्वभाव कसा डेव्हलप होतोय, आपलं कॅरेक्टर कसं डेव्हलप होतंय याच्यावर देखील डिपेंड आहे आपली पर्सनल रिलेशनशिप, आणि त्यावर डिपेंडंट राहतं की कशा प्रकारे आपण आपला स्वभाव डेव्हलप होते, आपलं व्यक्तिमत्वाचा विकास होते, ऑनेस्टी, इंटिग्रिटी, ह्या गोष्टी आपल्याकडे येतात की नाही, राईट. इथिकल लेसन्स फॉर चिल्ड्रन. इथिकल लिव्हिंग इन प्रायव्हेट रिलेशन, इस्पेशली विदिन होम. जर तुम्ही घरात नैतिक असेल, फॉर एक्झाम्पल तुमच्या तोंडात गुटखा आहे आणि तुम्ही मुलाला सांगताय जर का गुटखा खाताना मला परत दिसला, तुमच्याकडे नैतिकताच नाही. तुम्ही स्वतः दारू पिताय आणि त्याला सांगताय दारू पिणं वाईट